संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्ताने माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतलं। यावेळी पुंडलिका वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती। एकादशीच्या निमित्ताने सोमवारी दिनांक 21 जुलै रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वेदमंत्रांच्या जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य हरिभक्तपरायण गुरुवर्य श्री देवीदासजी महाराज म्हस्के, रामायणाचार्य हरिभक्तपरायण नंदकिशोर महाराज खरात, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, कृष्णाभाऊ पिसोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे वंशज डॉक्टर मेघश्याम महाराज गोसावी, ज्ञानराज महाराज गोसावी, राजवर्धन महाराज, देवस्थान विश्वस्त कैलास जाधव, प्रतिभा जाधव यांच्या हस्ते माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबास सपत्नीक अभिषेक घालण्यात आला। आषाढी शुद्धनंतर येणारी आषाढी वद्य कामिका एकादशी ही माऊलींची एकादशी संबोधली जाते। पंढरपूरच्या वारीची पूर्णता ही माऊलींच्या या एकादशीला होते, म्हणून माऊलींच्या या एकादशीला फार महत्त्व असते। यात्रेच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। 1 किलोमीटर अंतरावर दर्शनबारीसाठी रांगा लागल्या होत्या, तर मंदिर प्रांगणात माजी आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळासह पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने प्रमुख उद्योजक प्रभाकरराव शिंदे, संचालक बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी 75 क्विंटल मोफत साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले। एकादशीच्या निमित्ताने देवगड दत्त मंदिर संस्थानचे महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विश्वासराव गडाख यांनी मंदिरास भेट देऊन माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतले। नेवासा शहरात येणाऱ्या माऊली भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, तर पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यात्रेच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी नेवासा होमगार्ड जवानांसह महिला होमगार्डने देखील निष्काम सेवा दिली। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।